हिला आणून तासभर पण नाही झाला, तिला काय केलं माहित नाही, तिला बंदच करून टाकली त्याने। हॅलो नमस्कार। तर आज आहे गौरी पूजन आणि आता मी खूप घाईत म्हणून पटापट बोलते आणि मी आता चालली आहे माझ्या मामा सासऱ्यांच्या घरी आणि आज गौरी आणायचे, तर गवर मी सांगते ना, तर आता म्हणजे उशीर झालाय खूप, आता संध्याकाळ झाली, संध्याकाळ होत आली आहे आणि मुहूर्त जवळ येतोय म्हणून आता पटकन निघते, घरातली कामं आवरेपर्यंत टाइम झाला, आज रविवार आहे, तर आता मी निघते आणि जाते, तुम्हाला दाखवते आजचे गौरी पूजनचं सगळं म्हणजे कसं काय होतंय ते। तर आता गवर आहे ना ती आम्ही सजवायला घेतली आहे, कारण का मुहूर्त आहे ना 5:30 वाजेपर्यंतचाच आहे, तर 4 सव्वा 4च्या दरम्यान आम्ही आहे ना ते गौरीला ना आंघोळ वगैरे घालायला घेतली, म्हणजे ते पाला वगैरे आहे ना ते काय काय असतं ते सुद्धा तुम्हाला सांगते, सगळ्या रीतीभातीने करावं लागतं सगळं। आले गवर आले सोन पावले आता मी गवर तर घेऊन आली आहे घरी आणि गवर कशी आमच्या इथे ना घराच्या बाहेर आहे ना तिला छान असं स्नान घालून आहे ना घेऊन यायचं असतं आणि लेकीनेच आणायचं असतं असं। तर हे तर खरं बघायला गेलं तर माझं सासर आहे, म्हणजे माझ्या सासूचं माहेर आहे आणि मी ना ते मामा मामींच्या ना मुलीसारखी आहे म्हणून त्यांनी मला गवर आणायला सांगतात ते। तर गौरीला कसं बाहेरून आहे ना स्नान घालून आणायचं असतं, तर गावाला कसं नदीवर आपण जाऊन स्नान घालून आणतो किंवा विहिरी असतात गावाला, आमच्या गावाला विहिरी आहे, तर आपण तिथून आहे ना त्यांना स्नान घालून आणायचं असतं। तर आता मुंबईला तसं अवेलेबल नसतं म्हणून शास्त्रापुरतं बाहेर आहे ना नळाचं पाणी किंवा आपण थोडं पाणी घेऊन जाऊन आहे ना त्यांना स्नान घालून आहे ना घेऊन यायचं घरी आणि लेकीनेच आणायचं असतं। आणि ते आम्ही सजवली छान आमची गवर। त्याच्यानंतर मग आम्ही हा चाय नाश्ता करायला बसलो आणि मामींच्या आई आल्या होत्या कोकणातून, तर मामी आहेत ना त्यासुद्धा कोकणातल्याच आहेत, तर कुडाळच्या आहेत त्या मालवणच्या, तर त्या आल्या होत्या आई मामींसोबत थोडं मदतीला, तर त्यांनी मस्त एक कोकणी पदार्थ बनवला होता आणि माझा तर तो फेवरेटच आणि खूप टेस्टी झाला होता आणि चाय नाश्ता करत करत ती मज्जा घेतली आम्ही। आणि त्याच्यानंतर मग गणपती बाबांचं दर्शन करून मी निघाली घरी जायला। आता ना मी मार्केटमध्ये ना उद्याचा व्यवसाय आहे, तर औषधाचं सामान घेण्यासाठी येत होती, तर सामान तर मी घेतलं औषधाचं, पण आहे ना साहेबा येत आहे जरा, तर साहेबांना येत आहे त्यांना पडला आमच्या गेट जवळ आणि पडला तर त्याला लागलं, तर त्याला मी रडत होता भरपूर आणि रडणं त्याचं थांबवण्यासाठी मी त्याला विचारलं तुला मी चॉकी घेऊन देते, तू गप्प बसणार? म्हणतो नाही। मग काय पाहिजे तुला? तर मला कार पाहिजे, म्हणून मला वाटलं घेईल साधीशी असं छोटी वगैरे गाडी, तर मी गेली त्या शॉपमध्ये घेऊन खेळण्याचा, म्हणून लहान मुलांना खेळण्याच्या शॉपमध्ये न्यायचं नाही, त्याने अक्षरशः मला धक्का लावला 300 रुपयाचा। ही कार घेतली रिमोट कंट्रोलवाली आणि हिला आणून तासभर पण नाही झाला, तिला काय केलं माहित नाही, तिला बंदच करून टाकली त्याने, त्याचं त्यालाच माहिती। त्याला विचारते मी काय केलंस तू त्या गाडीला, तर सांगत नाहीये। आता ही जी रिमोट कंट्रोलवाली गाडी आहे ना त्याची म्हणजे 20वी 22वी तरी असेल, आणतो आणि तासभरामध्ये त्यांचं नाईनाट करतो। वैताग दिलाय मला, नुसत्या गाड्या ढीग लागलाय घरात गाड्यांचा। पूर्ण मार्केट त्याला कमरेवर घेऊन फिरत होती मी, गाडी नको खाऊ घे, तुला सांगायला अजिबात नाही, गाडीच घ्यायची तरच शांत। तेव्हा गाडी घेतली तेव्हा तो खाली उतरून चालायला लागला, नंतर कमरेवरच घेऊन फिरत होती। औषधाचं सामान मी त्या पावसामध्ये ह्याला कमरेवर घेऊन घेतलं, मला माहिती कसं एवढा हैराण करतो हा मुलगा मला। हॅलो नमस्कार। तर आज आहे औषधाचा दिवस आणि मी आता तयार झाली आजच्या दिवसासाठी,
तर आता मी इथे आली आहे म्हणजे माझ्या मामा सासऱ्यांच्या घरी आणि आता इथे मी औशासाठी सूप तयार करायला घेतलं आहे। मामींनी तर आधीच त्यांचं सूप तयार करून घेतलेलं आणि त्याच्यानंतर माझं करायचं बाकी होतं तर मी करायला घेतलं आणि मग कसं मध्ये स्वस्तिक काढायचा असतो आणि बाजूला सगळीकडनं ना हळदी कुंकूचे बोटं उठवायची असतात आणि हा धागा बांधायचा असतो, फेऱ्या घालायच्या असतात। तर त्या घातल्या म्हणजे सुपाला दरवर्षी ते चेंज करायचं तो धागा आणि त्याच्यानंतर मग पानं ठेवली, 5 पानं किंवा 9 पानं ठेवायची, तर आम्ही थोडी जास्त पानं ठेवली आहेत। आणि मग आमच्याकडे कसं आमचा ओसा आहे पण तो जेवणाचा ओसा आहे, तर आम्हाला सर्व जेवण करायला लागतं म्हणजे भात, आमटी, बटाट्याची भाजी, काय पुरणपोळी आणि पुरणपोळी तर मेन आहे ओशाच्या पानामधला, तर पुरणपोळी आणि तळलेला पदार्थ, तो पण कसं तळलेला पदार्थ ह्याचा पाहिजे, उडदाचा नको, बाकी कसला गव्हाचा तांदळाचा, बाकी कसलाही चालेल पण उडदाचा नाही चालत। आणि त्याच्यानंतर मग तो काकडी लावायची प्रत्येक पानावर आणि मग थोडंसं हळदी कुंकू प्रत्येक ह्याला पानाला ना हळदी कुंकू लावून विडा ठेवायचा एक आणि नारळ ठेवायचा आणि ओटी ठेवायचं म्हणजे सुपामध्ये सगळं सामान ठेवायचं। त्याच्यानंतर मग ते सगळं ठेवल्याच्यानंतर दिवा ठेवला, मग ही वेणी मी सुपामध्ये ठेवली पहिली आणि नंतर मग डोक्यात त्यांना माळून घेतली आणि हे आमच्या दोघांचं सूप तयार झालेलं आहे ओशाचं। आता आम्ही हे पूजायला घेणार आहे, तर आता मी पहिली वेणी घालून घेते आणि म्हणजे वेणी पण गेल्या वर्षी ना मी स्वतः वेणी विणलेली, तर मला मामांनी फुलं आणून दिलेली, तर ह्या वर्षी काय त्यांना जमलं नाही फुलं आणायला, तर आम्ही सर्व मार्केटमधनं रेडीमेड म्हणजे विकतच घेतलं। त्याच्यानंतर आहे ना आज गौरी ओसा आहे म्हणून गवर काल आलेली, तर आज ओसा आहे, तर ओसाच्या दिवशी ना गौरीची ना ओटी भरली जाते, तर त्या आता ना ओटी भरून घेत आहेत गौरीची आणि ती ओटी भरून आहे ना तिथेच समोर ठेवायची किंवा बाजूला जागा असेल ना तर तिथे ठेवून द्यायची आणि गौरीची ओटी भरून झाल्यावर आहे ना मग चांगलं गौरीलाच ओवाळून घ्यायचं, 5 वेळा तरी करायचं, असं म्हणजे खूप छान शास्त्र वाटतं ते। आणि मग त्याच्यानंतर मग ते सगळं झाल्याच्या नंतर आम्ही ओसा पूजायला घेतला, तर सर्वप्रथम आम्ही गणपती बाप्पांना हे म्हणजे हळदी कुंकू वाहून घेतला आणि गणपती बाप्पांना ओवाळून घेतलं। त्याच्यानंतर मग पहिला गणपती बाप्पांना ओसा दाखवला आणि त्याच्या ओशाचं पान जे आम्ही बनवलं होतं ते गणपती बाप्पांना पहिलं दाखवलं, त्याच्यानंतर गौरीला दिलं पान आणि मग आम्ही आमच्या ओशाला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने आज आमच्या ओशाची सुरुवात झाली। आणि दरवर्षी असंच असतं, मी इकडेच येते, माझं जेव्हापासनं म्हणजे पहिल्या ओशापासूनच माझं सगळं पूजन आहे ना ह्यांच्याच घरी होतं, मामांच्याच घरी, तर हे माझ्या सासूचं माहेर आहे खरं तर मी इथे येते ह्यांच्यासोबत म्हणजे इथे करते ओसा वगैरे। आणि मग आता बघू, मला ह्या वर्षी खरं तर जायचं होतं आमच्या गावाला, ह्यांनी काही जाऊन दिलं नाही, ते तर असतात ड्युटीवर, तरी पण आमच्या दोघांना ना त्यांनी अडवून ठेवलं, कारण का तर ड्युटीवर परत आल्यावर त्यांना घरात एकटे पण आवडत नाही, त्यांना कंटाळा येतो, मग त्यांना कसं तरीच होतं असं। ओशे वगैरे सगळ्या गणपतींच्या पुढ्यात ठेवून आहे ना आम्ही आलो घरी आणि त्याच्यानंतर मग द्यायचं असतं ते पतिदेवाला म्हणजे नवऱ्याला, तर ते थांबले होते, त्यांना ड्युटीवर पण जायचं होतं ना, आता ते म्हणजे ते ओशेचं पान दिल्याच्या नंतर मग ते कामाला निघून गेले आणि मी पण मोकळी झाली म्हणजे माझा उपवास सोडायला, नाही तर ते आता ड्युटीवर गेले ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आले घरी, असंच असतं त्यांचं कामाचं, त्याच्यामुळे बरं झालं ते थांबले जरा वेळ, नाहीतर माका काय तर उपाशी राहूक लागला असता। तर त्यांना पान दिलंय आणि मी मोकळी झाले माझ्या पुढच्या कामाक आणि मी उपवास सोडून बसले माझो। तर आजचं हे आमच्या उपवासाचं जेवण, तर कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला हे कमेंट करून मला नक्की सांगा।